हे पहा, आपण पाहतो इयत्ता 10वी गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका आपण पाहतोय की जी प्रश्नपत्रिका ही बालभारती या वेबसाईट वरती पहिली प्रश्नपत्रिका आहे। ही बोर्डाने एक सराव प्रश्नपत्रिका या वेबसाईट वरती टाकलेली आहे। तर त्याच्यातला पहिला जो भाग आहे, आपण डायरेक्ट आता चौथा प्रश्न या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत, आता चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या भागामध्ये आपण प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा पाहिलेला आहे। ओके, तर आता आपण प्रश्न चौथा, पाचवा, सहावा बघूया। तर प्रश्न चौथ्यामध्ये दिलेले आहेत कोणतेही 3 प्रश्न सोडवा, 9 गुणांसाठी आहे हा। आणि त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे की सिद्ध करा काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। हे ऍक्च्युअली पायथागोरसचं प्रमेय आहे जे आपल्याला सिद्ध करायला दिले, एवढं दिलं जातं। आता काय येणार काटकोन त्रिकोणात, म्हणजे आपल्याला एक आकृती काढायची। सगळ्यात पहिली गोष्ट ही आकृती काढू आणि त्या आकृतीमध्ये आपण हा एक काटकोन त्रिकोण काढू ज्याचं नाव आहे ए बी सी। काय नाव आहे? काटकोन त्रिकोणात म्हणजे काटकोन त्रिकोण काढायचा आणि इथं पक्षात लिहायचं बाबा। काय लिहिणार पक्षामध्ये? त्रिकोण एबीसी जो आहे, त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे। ठीक आहे। तर साध्य काय करायचंय की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग जो आहे तो इतर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। कर्णाचा वर्ग म्हणजे कर्ण कोण? एसी, एसीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। म्हणजे एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग, एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग। ओके, आता सिद्धता काढण्याच्या अगोदर आपल्याला एक रचना करावी लागेल। त्या रचनेमध्ये काय आहे की बी पासून हा जो काटकोन बी आहे तिथून आपण एक लंब काढणार। कशावरती? एसी वरती। ओके, इथून असा एक लंब काढू एसी वरती, त्याला नाव देऊ बी। की बाबा बीडी लंब एसी काढला। हा लंब का काढला? कारण काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या लंबामुळे जे दोन त्रिकोण असतात ते परस्परांशी, हे दोन समरूप असणार एकमेकांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी सुद्धा समरूप असणार। ओके, आता सिद्धता प्रूफ। सिद्धतेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण पहिला मुद्दा काय लिहिणार? काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये। ओके, या काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये काय आहे? बीडी लंब एसी, बीडी लंब एसी आहे। ओके, हे कशावरून? रचनेवरून। इथं कंसात लिहा रचना, माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून आपण काय म्हणणार की बाबा पहिला मुद्दा लिहिणार। म्हणून काटकोन त्रिकोणात हा जो लंब जेव्हा आपण काढतो कर्णावरती तेव्हा 1, 2 आणि हे तिन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत। 3 ट्रायंगल जे ते सिमिलर असणार आहेत। म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए बी सी, बी काटकोनाला मध्ये घेतला, समरूप त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी, इतर याचा काटकोन त्रिकोणामध्ये समरूपता। आता काय करायचं? दुसरा पॉइंट, हा जो मोठा त्रिकोण एबीसी आहे, मोठा त्रिकोण एबीसी आहे त्याच्या जोडीला हा छोटा त्रिकोण एडीबी घेऊ। त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एडीबी घेतलं विधान 1 वर। आता याच्यानंतर काय करू? दोन त्रिकोण समरूप आहेत, तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात। म्हणून AB छेद AD, AB छेद AD बरोबर BC छेद DB म्हणजे BD, BC छेद BD बरोबर परत AC छेद AB, AC छेद AB। कारण काय बाबा? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। ओके, आता त्याच्यानंतर आपण तिसऱ्या पॉइंट मध्ये काय करू? आपल्याला AB छेद AD, AC छेद AB, AB डबल मिळतं दोन्ही ठिकाणी, म्हणजे AB गुणिले AB, AB चा वर्ग मिळेल, जो वर्ग आपल्याला इथं पाहिजे। म्हणून आपण AB छेद AD आणि AC छेद AB ही दोन गुणोत्तरे घेणार। इथं घ्यायचं AB छेद AD बरोबर AC छेद AB। म्हणून आता आपण जर तिरकस गुणाकार केला AB गुणिले AB, AB चा वर्ग, AB into AB, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD into AC किंवा AC गुणिले AD। ठीक आहे, हे मिळेल। हे खालच्या ओळीला लिहायचं, मी बचतच करतोय भरपूर, कळलं तुम्हाला इथपर्यंत? आता एक हा ABC आणि ADB घेतला आणि हे गुणोत्तर आपल्याला मिळालं AB स्क्वेअर। आता ABC च्या जागेवरती BDC घ्यायचा। ओके, ABC आणि BDC घ्यायचा समरूप त्रिकोण। म्हणून चौथा पॉइंट त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC किती वरून? इथे लिहायचं 1 वरून।
ठीक आहे. एबीसी आणि एडीबी घेतला, समोर हे मिळालं एबी स्क्वेअर. मग एबीसी आणि बीडीसी घेऊन काय मिळतंय बघूया. पाचवा मुद्दा बघा, एबी छेद बीडी बरोबर, एबी अपॉन बीडी, एबी छेद बीडी बरोबर बीसी छेद डीसी, बीसी अपॉन डीसी इज इक्वल टू बरोबर एसी छेद बीसी, एसी छेद बीसी. कारण काय, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता कुठली जोडी घ्यायची याच्यातून सांगा बरं, कुठली घेणार. बीसी बीसी डबल डिस्टर्बन्सची जोडी घ्या. बीसी अपॉन डीसी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी. आता इथं म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन, बीसी इंटू बीसी, बीसी स्क्वेअर इज इक्वल टू डीसी इंटू एसी म्हणजेच एसी इंटू डीसी. हे दुसरं गुणोत्तर मिळालं. कळलं. इथं आहे एबी स्क्वेअर आणि 6 मध्ये आहे एबीसी स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर पाहिजे. म्हणून 7वा पॉइंट लिहू, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर बरोबर ना. एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर पाहिजे. म्हणजे हा एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर केला. या दोघांची बेरीज केली तर मग हे दोघं जण आणि हे दोघं जण यांची पण बेरीज केली पाहिजे पलीकडच्या साईडला. इज इक्वल टू एसी इंटू एडी, एसी इंटू एडी प्लस एसी इंटू डीसी. ओके. आता एसी एसी कॉमन काढा, एसी कॉमन काढला, आतमध्ये राहिला एडी प्लस डीसी. एसी इंटू एडी प्लस डीसी म्हणजे काय, एडी प्लस डीसी म्हणजे एसी, म्हणून इथे लिहिला एसी. कशावरून लिहिला, ए डॅश डी डॅश सी आहे म्हणून. एसी इंटू एसी, एसी स्क्वेअर म्हणजे एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. हे आपलं सिद्ध झालं. ओके. दुसरा प्रश्न लगेच थोड्या वेळाने बघू. हे पहा, दुसरा प्रश्न आहे आपल्याकडं. ए दिलाय -4 -7 ए चे निर्देशक, बी चे निर्देशक दिलेत -1 2, सी चे निर्देशक 8 5 आणि डी चे 5 4. तर हे एबीसीडी जे आहेत ते समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला सिद्ध करायचे आहे, म्हणजे रोम्बस. ओके. रोम्बसचे कोऑर्डिनेट आहेत हे सिद्ध करायचे. मग आता समभुज चौकोन म्हणजे काय, की ज्याच्या सगळ्या बाजू कशा असतात, एकरूप असतात. मग आपल्याला एबी बीसी सीडी आणि एडी चौघ जण एकरूप दाखवायचे. मग त्यासाठी आपण काय केलं, हे एबीसीडी हे काय सगळे बिंदू आहेत समजा आपल्याकडे. पहिला असतो एक्स चा निर्देशक, नंतर असतो वाय चा निर्देशक. अंतराच्या सूत्राचा वापर करून, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपल्याला या सगळ्यातलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. मग आता सगळ्यात पहिली गोष्ट, एबी चा डिस्टन्स काढत असताना एबी. ओके. आता ए आणि बी, ए काय x2 - x1, दुसरा असतो तो x2 घ्यायचा, पहिला x1 म्हणजे -1 -4 -1 -4 आणि त्याचा वर्ग प्लस y2 - y1, y2 किती 2 आहे आणि y1 किती -7, 2 -7. ठीक आहे. त्याचा केला स्क्वेअर बरोबर रूट मध्ये. बघा -1 मायनस प्लस 4 प्लस मायनस मायनस, 4तून 1 गेला 3, 3चा वर्ग येईल तर 3 चा स्क्वेअर प्लस 2 मायनस मायनस प्लस बरोबर ना, मायनस मायनस होतं प्लस, 2 आणि 7 9, 9चा वर्ग. बघा 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 81, 81 आणि 9 किती 90, रूट 90 याला नंबर द्या 1. ठीक आहे. त्याचप्रमाणे एबी झाला तर बीसी चा डिस्टन्स काढू. बीसी बरोबर रूट मध्ये बघा बीसी हा x1 y1 x2 y2 म्हणून बरोबर, x2 x1 8 -1 -1 त्याचा केला स्क्वेअर प्लस y2 y1, y2 किती 5 -2, 5 -2 चा स्क्वेअर इज इक्वल टू रूट मध्ये 8 प्लस 1, 8 प्लस 1 9 म्हणजे 9चा वर्ग अधिक 5तून 2 गेले 3 चा स्क्वेअर, 9चा वर्ग 81, 3चा वर्ग 9, 81 आणि 9 किती 90, याला नंबर द्या 2. झालं. त्यानंतर एबी झालं, बीसी झाला तर एसी चा डिस्टन्स काढू. एसी सॉरी एसी नाही, एबी बीसी आणि सीडी चा डिस्टन्स काढू. सी आणि डी x1 y1 x2 y2 म्हणा. x2 x1 5 8, काय करायचं इथं 5 8 चा स्क्वेअर प्लस y2 y1 -4 -5 -4 चा स्क्वेअर. आता बघा 5 8 -3 वजा 3चा वर्ग अधिक मायनस मायनस प्लस -5 -4 -9 चा स्क्वेअर वजा 9चा
वर्ग. ठीक आहे. आता काय होणार, वजा 3चा वर्ग अधिक 9 येतो आणि -9 चा स्क्वेअर पण +81 येतो. 81 आणि 9 किती झाले 90. समीकरण नंबर 3. आता AB झालं, CD झालं, सॉरी AB झालं, BC झालं, CD झालं, आता AD राहिलं. आता AD इज इक्वल टू सेम x1 y1 x2 y1 x2 y2 A आणि D. x2 - x1 5 - -4 5 - -4 त्याचा केला वर्ग प्लस y2 - y1 y2 किती -4 -7 -4 -7 चा केला स्क्वेअर इज इक्वल 5 - प्लस 5 + 4 किती झाले 9 चा स्क्वेअर प्लस बघा -4 - +7 प्लस मायनस 7 मधून 4 गेले 3 चा स्क्वेअर. 9 चा वर्ग 81 आणि 3 किती झाले 9 चा वर्ग 81 3 चा वर्ग 9 झाले 90. इक्वेशन नंबर 4 कळलं का. मग आता इथे लिहायचं 1 2 3 व 4 वरून फ्रॉम 1 2 3 4 AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. AB BC CD AD सगळे सेम आहे म्हणून मानणार आपण चौकोन ABCD क्वाड्रिलॅटरल ABCD हा कोण आहे समभुज चौकोन आहे आणि म्हणून ABCD हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू. एकदम सोपं आहे. फक्त प्रत्येक बाजूचं काय करायचं अंतराचा सूत्र वापरून प्रत्येक बाजू काढायची. ओके. यानंतरचा हा जो पुढचा प्रश्न आहे तिसरा. वादळामुळे एक झाड मोडलं. वादळ आलं जोरात, फुल जोरात वादळ आलं आणि त्या वादळामुळे एक झाड मोडलं. तर झाड कुठं असतं जमिनीवर असतं. ही जमीन, या जमिनीवर आपले हे झाड आहे. बिचारा एक AB नावाचं झाड होतं. ओके. चांगलं होतं. अचानक वादळ आलं आणि वादळामुळे ते झाड मोडलं. समजा C या ठिकाणापासून ते झाड मोडलेले. आता झाड मोडल्यामुळे हा झाडाचा शेंडा A तो शेंडा काय होणार खाली पाडणार असा टेकणार. हा झाडाचा शेंडा जमिनीवर D या ठिकाणी टेकला. तर तो टेकल्यामुळे इथे किती मापाचा कोन करतोय 60 अंश मापाचा कोन करतोय. आता झाडाचा शेंडा म्हणजे D बरोबर आणि बुंदा म्हणजे हा B या दोघांमध्ये जे अंतर आहे ते किती 20 मीटर. ओके. हे झालं 20 मीटरचं अंतर. तर झाडाची उंची काढा. आता झाडाची उंची काढायची म्हणजे काय BC अधिक AC काढायचं. काय काढायचं BC अधिक AC काढायचं. मग आता अगोदर BC काढू. आता जेवढा AC असणार आहे तेवढाच CD असणार आहे कारण हाच भाग तुटून खाली पडलाय. मग BC काढायचे CD काढायचे. जेवढी CD तेवढीच AC असणार आहे. दोघांची बेरीज करायची. मग इथं सुरुवातीला काय लिहायचं AB बरोबर आपण काय करू झाडाची उंची मान. ओके. आता याच्यामध्ये आपल्याकडे बघा त्रिकोण CBD मध्ये थीटा बरोबर किती 60 अंश. इथं कसं सोडवायचं बघा. थीटा किती 60 अंश. आपल्याला काय काढायचंय BC काढायचे आणि दिलंय काय BD दिलंय BC काढायचे. समोरची बाजू काढायची. कुठली बाजू काढायची समोरची काढायची आणि दिले कुठली बाजू शेजारची बाजू दिली लगतची बाजू. अपोजिट साइड काढायची आणि ऍडजस्टिंग साइड दिलेली आहे. मग असं सूत्र शोधायचं की ज्याच्यामध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू आहे. कुठलं सूत्र येतं ज्याच्यात समोरची बाजू आणि लगतची बाजू आहे असं टॅन थीटा. टॅन थीटाचं सूत्र आहे की ज्याच्यामध्ये समोरची आणि लगतची दोन्ही आहे. म्हणून लिहायचं टॅन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. कॉट थीटा मध्ये पण येतं. तुम्ही कॉट थीटा वापरला असतं तरी चाललं असतं. आता टॅन थीटा किती बाबा आपल्याकडे 60 आहे म्हणून इथे लिहायचं 60. समोरची बाजू कोणी BC लगतची बाजू कोणी BD. ओके. टॅन 60 ची किंमत किती येते 60 मध्ये √3 करणी चिन्ह 3 म्हणजे √3 बरोबर. BC किती आहे मला नाही माहिती. BD मला माहिती आहे 20 आहे. आता इथं 20 भागिले तिकडे गेले गुणिले 20 गुणिले √3 बरोबर BC म्हणजे BC किती आले आपल्याकडे 20 √3 ही आली 20 √3. आता काढायचे CD म्हणजे काय कर्ण आहे. आता ही समोरची बाजू पण आहे लगतची बाजू पण आहे कर्ण काढायचं. मग तुम्ही काय करा समोरची बाजू दिली ना समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू दिली कर्ण काढायचं. कुठलं सूत्र वापरणार साइन. ओके. साइन थीटाचं सूत्र वापरा. साइन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले कर्ण. साइन थीटा किती आहे 60.
समोरची बाजू आहे BC भागिले कर्ण काय CD. ठीक आहे. साइन 60 ची किंमत किती असते √3/2. BC किती आहे 20√3 भागिले CD काढायचं. आता तिरकस गुणाकार √3 गुणिले CD √3CD बरोबर 2 गुणिले 20 40√3 40√3 √3 गेले. CD बरोबर किती आलं 40 मीटर. आता तुम्हाला माहिती आहे AC बरोबर CD बरोबर किती 40 मीटर. AC आणि CD हे ग्रुप आहे 40 मीटर झाले. आता आपल्याला काय काढायचे झाडाची उंची काढायची. झाडाची उंची झाडाची उंची कशी काढणार. झाडाची उंची म्हणजे AC अधिक BC किंवा CD. AC अधिक BC. AC किती आहे 40 आणि BC किती 20√3. इथे लिहायचं 40 अधिक 20√3 मीटर हे आपलं शेवटचं उत्तर. ठीक आहे. चौथ्यातला आपला चौथा जो प्रश्न आहे आकृती काढायची 3 गुणांसाठी. P केंद्र आणि 2.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. टप्प्याटप्प्याने केंद्र काय घ्यायचा P आणि त्रिज्या किती घ्यायची 2.1 सेमी घेऊन एक वर्तुळ काढायचं. ओके. आता मी जे वर्तुळ काढलं हाताने काढतोय फक्त समजून सांगतोय समजून घ्या. P केंद्र बिंदू आहे आणि त्रिज्या किती आहे बाबा 2.1 सेंटीमीटर आहे. ओके. आता वर्तुळ केंद्रापासून P पासून 5.2 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. आता इथून Q बिंदू घ्यायचा किती पट्टीने 5.2 सेमी अंतरावरती Q बिंदू घ्यायचा पट्टीने घ्यायचा. हा झाला Q किती 5.2 सेंटीमीटर अंतर. ओके. आता यानंतर आपल्याला काय करायचंय की Q बिंदूतून स्पर्शिका काढा. Q बिंदूतून स्पर्शिका म्हणजे खाली स्पर्शिका येईल आणि एक वर येईल. ती स्पर्शिका काढण्यासाठी हा P आणि Q जो एक रेषाखंड तयार झालाय त्याचा लंब दुभाजक काढायचा. कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन Q वर एक कंपासचं टोक ठेवून वर कंस मारायचा खाली मारायचा. सॉरी P वर घेऊन तेवढाच अंतर घेऊन Q वरून मारायचा. वर एक कंस मारायचा खाली एक मारायचा. आणि हे जे दोन्ही जे पॉइंट आहेत दोन्ही जे बिंदू आहेत ते आपल्याला काय करायचे जोडायचे अशा प्रकारे. ओके. जोडले. हे जोडल्यानंतर आपल्याला हा जो बिंदू मिळाला हा इथे हा बिंदू आणि P केंद्र बिंदू एवढं अंतर घ्यायचं. खाली एक कंस मारायचा वर एक कंस मारायचा. इथे एक पॉइंट मिळेल इथे एक पॉइंट मिळेल. ओके. आता हे दोन्ही बिंदू जोडायचे. हा बिंदू जोडला इथून असा. ओके. आणि हा बिंदू आता मला व्यवस्थित आलं नाही पण अशा प्रकारे आपल्याला आकृती काढायचे. हे दोन पॉइंट बिंदू आपण जोडले. समजा इथे दिलं नाव A इथं नाव दिलं B. अशा प्रकारे हे दोन स्पर्शिका आपण काढल्या. आता त्यांनी सांगितलं स्पर्शिका खंडांची लांबी मोजा म्हणजे QB चं माप किती लांबी किती आहे ती फक्त मोजून आपल्याला इथं लिहायचं. अशा प्रकारे ही आपण आकृती काढू शकतो. ठीक आहे.